राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महादेव जानकर यांनी युतीमधून बाहेर पडत असताना 288 जागा लढवण्याचं त्यांनी विधान केलेलं आहे. या संदर्भात काय सांगाल? मुळात बरं काय आम्हाला जानकर साहेब भाजपच्या या युतीमधून बाहेर पडले त्याचा खूप आनंद झाला. कारण काय झालं, गेल्या 14 आणि आजच्या परिस्थितीत आत्तापर्यंत भाजपने आमच्यावर अन्याय केला. आम्हाला गेल्या 14मध्ये विधानसभेला 5 उमेदवार जाहीर केले ते ऐन टायमाला आमचे शेवट 2 झाले. ते 2चे सुद्धा एबी फॉर्म भाजपने कूटनीती वापरून ते बदलले आणि असे आम्हाला राज्यसभा असेल, विधान परिषद असेल आणि आमचे महामंडळाचे विषय असतील, आरक्षणाचे काही विषय असतील, हा सगळ्याचा जर विचार केला तर भाजपने कुठंही आमचा दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळं नक्कीच साहेब जे बाहेर पडलेत त्याचं आम्हाला स्वागतच आहे. लोकसभेला सुद्धा आपण अशाच प्रकारे युतीमधनं बाहेर पडला होता, आघाडीमध्ये आलता, परत युतीमध्ये गेला. यावेळेस तरी निदान आपण स्वतंत्रपणे लढणार ही भूमिका ठाम आहे का? यावेळेस मागच्या वेळेस जो विषय होता तो राजकीय गणिताचा आणि राजकीय नीतीचा विषय होता. जानकर साहेब ह्या बाबतीत अतिशय हुशार आणि चाणक्य नेते आहेत. त्यांनी तो विषय सगळ्याचा विचार करून माढा आणि परभणी ह्याचा दोन्हीचा विचार करून त्यांनी तो मतदारसंघ निवडला. ते देखील आम्ही त्याचं स्वागत केलं आणि ते तर कमी कालावधीत पावणे 6-7 लाखाच्या आसपास मतदान त्या ठिकाणी झालं. तिथल्या मतदारांचं देखील अभिनंदन. परंतु आत्ताच्या परिस्थितीत जानकर साहेब ठामपणे 288 मतदारसंघांमध्ये उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे नक्की देणार आहेत आणि ते स्वबळावर लढवणार आहेत. करमाळा मतदारसंघातील संभाव्य किंवा इच्छुक उमेदवार कोण असतील? इच्छुक उमेदवार आमच्या संपर्कात सध्या आजीमध्ये आणि माजीमध्ये 2-3 उमेदवार आहेत. म्हणजे आजी माझे आमदारांमधले? हो. बरं. आणि चांगल्या जनमतातला 2 व्यक्ती आहेत. त्यांचंही आमचं कालही रात्री परवाही बोलणं झालं. त्यांच्याबरोबर आमचा संपर्क आहे आणि हे जानकर साहेबाच्या आणि पक्षाच्या वरिष्ठाच्या निदर्शनात आम्ही आणून देणार आहोत. आणि ह्यांचं 22 तारखेच्या आत 20 तारखेच्या आसपास आम्ही ते नाव नक्कीच पक्षाच्या वरिष्ठांकडे कळवणार आहोत आणि त्याची एबी फॉर्म द्यायची आमची पक्षाच्या नियोजनाने तयारी दर्शवलेली आहे. जे आता आपण नावं घेतले ते करमाळा तालुक्यातीलच इच्छुक आहेत का 36 गावातील? 36 गावामधले एक आहे आणि करमाळा तालुक्यातले सुद्धा 1-2 आहेत. येत्या विधानसभेमध्ये ज्या प्रकारे आपण सांगितलं की 288 उमेदवार उभा करणार आहात, यातील किती जागांवर आपण प्रभाव पाडू शकाल? आमच्या महाराष्ट्रामध्ये 288 पैकी आमचे 25 ते 30 आमदार राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. आता अनेक आमच्या मतदारसंघाच्या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या संपर्कात भाजप, काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, एकनाथ शिंदे शिवसेना आणि हे राष्ट्रवादी ह्यांचेसुद्धा काही उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. साहेबांना फोनवर बोलत आहेत, प्रदेशाध्यक्षांना फोनवर बोलत आहेत, वरच्या पक्षाच्या समितीवर त्यांची बैठक चर्चा होत आहे. तर ते उमेदवार आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांना साहेब त्या पद्धतीने उमेदवारी देण्याच्या मानसिकतेमध्ये आणि तयारीत आहेत. दौंड येथून राहुल कुल जे आताचे आमदार आहेत सध्याचे आणि रासपचे ते आमदार होते, परंतु ते BJPच्या कुठेतरी चिन्हावर लढले आणि आमदार झाले. आता कुठेतरी त्यांच्या विरोधात आता स्वतः महादेव जानकर हे कुठेतरी दंड थोपटून त्या ठिकाणी मोठ्या प्रचाराला सुरुवात करतात असं समजतं. आता परवाच त्या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचा मोठा तिथला कार्यकर्ता मेळावा होतोय. कारण त्या ठिकाणी राहुल कुल हा राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार होता. त्याला आम्ही तन मन धनाने सगळ्या गोष्टी संघर्ष करून ताकद लावून आम्ही निवडून आणला. त्या ठिकाणी भाजपनी कूटनीती वापरून आमचा तो उमेदवार पळून नेला. ऐन टायमाला आमचा राष्ट्रीय समाज पक्षाचा EB फॉर्म जोडलेला तो ऐन टायमाला शेवटच्या क्षणाला बदलून तो भाजपनं तिथं त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील त्या पक्षाचे घटक असताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी तो EB फॉर्म बदलला आणि आमच्यावर घात झाला. आणि त्या संघर्षात जानकर साहेबानं स्वबळावर राष्ट्रीय समाज पक्षाचा गंगाखेडमधनं रत्नाकर गुट्टे नावाच्या व्यक्ती स्वबळावर राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार म्हणून निवडून आणला. ज्या प्रकारे आता आपण एक आरोप केला की बाबा त्या ठिकाणी BJPनं कुठेतरी तुमचा आमदार जो होता तो फोडला गेला आणि त्याला म्हणजे चुकीच्या पद्धतीनं EB फॉर्म जोडला गेला. या संदर्भामध्ये म्हणजे अशा प्रकारची जरी भूमिका BJP उघडपणे घेत असेल, म्हणजे पाठीमध्ये खंजीर खुपसण्याची भूमिका घेत असेल, तरीसुद्धा रासप पक्ष हा युतीमध्येच परत त्याच ठिकाणी का जातो? जानकर साहेब हा राजकीय क्षेत्रातले राजकीयाचे चाणक्य आहेत. ते सगळा राजकीय गणिताचा विचार करून आणि पक्षाचे ध्येय धोरणं पक्षाला राष्ट्रीय लेवलला कसं न्यायचं आहे त्या दृष्टिकोनातून जानकर साहेबाचं पाऊल चालू आहे. त्यामुळं जानकर साहेब ते योग्य पाऊलच त्यांनी उचललं असं आम्हाला वाटतं.
यावेळेस तरी आपल्याला स्वतंत्र चिन्ह मिळेल याच्या अशा अपेक्षा. 100% आम्हाला यावेळेस आमचे 25 ते 20 आमदार निवडून आले तर आमचे 100% स्वतंत्र चिन्ह नक्कीच भेटणार आहे. तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्ती म्हणून आता सध्याची उदयास आलेले आहे आणि ते सुद्धा विविध ठिकाणी त्यांचे उमेदवार घोषित करत आहेत. आपण तिसऱ्या आघाडीमध्ये जाण्याचे किंवा इतर काय संकेत आहेत का? किंवा प्रकाश आंबेडकर सुद्धा आता त्यांचे उमेदवार डिक्लेअर करत आहेत, म्हणजे इतर कोणाची युती किंवा आघाडी काय होण्याचे आपले चान्सेस आहेत का? हा आमच्या राष्ट्रीय पक्षाची कोर कमिटी आणि राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय महादेव जानकर साहेब ह्या बाबतीत निर्णय जायचं की नाही जायचं हे त्यांच्या लेवलला ते निर्णय घेतील, ते योग्यच घेतील.